नमस्कार मित्रांनो, EPS 95 पेन्शन वाढ 2025 पेन्शन धारकांसाठी प्रमुख फायदे आणि नवीनतम अपडेट काय आलेले आहे जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून। त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून टाका, व्हिडिओला लाईक करा आणि हे मोठे आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, एका ऐतिहासिक निर्णयामुळे देशभरातील हजारो पेन्शनधारकांना कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे EPS 95 अंतर्गत जास्त पेन्शन रक्कम मिळू लागली आहे। त्यामुळे या पेन्शनधारकांच्या गटासाठी मोठा दिलासा आहे। गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ EPS 95 पेन्शनधारकांचा हा गट मासिक पेन्शनमध्ये न्याय पातळीपर्यंत वाढ करण्याची मागणी करत होता। EPS 95 म्हणजे काय ते अगोदर जाणून घ्या मित्रांनो। EPS 95 ची स्थापना 1995 मध्ये करण्यात आली। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO द्वारे प्रशासित ही योजना संघटित क्षेत्रातील पगारदार कामगारांना निवृत्ती किंवा निवृत्तीनंतर, अपंगत्वानंतर किंवा मृत्यूच्या बाबतीत त्यांच्या अवलंबितांना मासिक पेन्शन देते। अशा प्रकारे ज्या पेन्शनधारकांनी अनेक वर्षापासून या योजनेला आपले श्रम विकले होते, अशा पेन्शनधारकांची एक मोठी यादी आता फक्त 1000 किंवा 2000 रुपयांच्या श्रेणीत आहे, जी त्यांच्या राहणीमानाच्या खर्चाविरुद्ध ठेवली तर ती अगदी तुटपुंजी आहे। 2025 पर्यंत कोणते बदल केले जातील पहा मित्रांनो। पहिला बदल आहे पेन्शनमध्ये वाढ करण्याबाबतचा। त्याचप्रमाणे पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने या कायद्याचे मालक असल्याने EPFO कडून EPS 95 च्या लाभार्थ्यांना दरमहा किमान 7,500 रुपये पेन्शनची सवलत देण्याची हमी दिली आहे। त्यामुळे सामाजिक न्यायाकडे वाटचाल करण्यात तसेच सामान्य माणसाला पुरेशी निवृत्ती सुरक्षा मिळते। DA समावेश। आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे मूळ पेन्शनसह महागाई भत्ता वितरित करणे। दुसऱ्या शब्दात महागाईशी जुळवून आणि अशा प्रकारे मासिक पेमेंट दुप्पट करून पेन्शन दिली जाते। नवीन गणना प्रक्रिया। सुधारित योजनेतील पेन्शनची गणना निवृत्तीच्या दराने मिळणाऱ्या प्रत्यक्ष पगारानुसार केली जाते। त्यामुळे पगाराच्या पूर्वीच्या मर्यादित आधारापासून दूर जाते। म्हणूनच ही नवीन तरतूद दीर्घकाळ सेवा केलेल्यांच्या पदोन्नती आणि पेन्शन रकमेसाठी अनुकूल आहे। कुटुंब पेन्शन। नवीन बदलामुळे कुटुंब पेन्शनची रचना उंचावते, ज्यामुळे मृत पेन्शनधारकांच्या अवलंबित जोडीदारांची किंवा अवलंबितांची आर्थिक स्थिती स्थिर होते। कोणाला फायदा होऊ शकतो पहा मित्रांनो। सुधारित पेन्शन योजनेमुळे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील निवृत्त EPS 95 सदस्य, कालबाह्य झालेल्या EPS 95 पेन्शनधारकांच्या विधवा, त्याचप्रमाणे कुटुंबियांना, ज्या निवृत्ती वेतनधारकांनी जास्त पेन्शन योगदान निवडले आणि आवश्यक निकष पूर्ण केले त्यांना। निष्कर्ष काय आहे पहा मित्रांनो। 2025 मध्ये EPS 95 पेन्शन लाभामध्ये केलेली वाढ ही भारतातील वृद्धांची प्रतिष्ठा आणि आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या संकल्पाचे प्रकटीकरण आहे। किमान पेन्शन वाढवून, महागाई भत्त्यात वाढ करून आणि गणना सुलभ करून हे पाऊल निश्चित दीर्घकालीन समस्या दूर करते। लाखो निवृत्त कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी सामाजिक सुरक्षा जाळे मजबूत करते। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।